जाणूजी हिरवे साहेब, अध्यक्ष सह्याद्री आदिवासी समाज संघटना ठाणे जिल्हा, संघटक ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या आदिवासी समाजाचा बुलंद आवाज, आदिवासी समाजाची बुलंद तोप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय जाणू हिरवे साहेब, त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज दिवस क्रमांक 2 आणि सकाळचं सत्र मॅच पाहायला मिळते आहे. चिंद्याची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट दिगडीचा पाडा. चिंतेची वाडी वन द टॉस, फिल्डिंग बॅटिंग साठी दिगडीचा पाडा संघ इन्व्हाइट केले गेले. एका साइडला एकनाथजी भला यांचा संघ चिंद्याची वाडी कसारा विभागातील बिलंकर संघ, दुसऱ्या बाजूला याच मैदानाच्या बाजूला असलेलं गाव दिगडीचा पाडा. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये मॅच एक चांगली होईल, चांगली स्पर्धा. योगेश टेनिस क्रिकेट .in संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झालेली पाहायला मिळते. आपलं सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. 3 पंच या पहिल्या दिवसापासून लीड करत आहेत. अभि सावंत सर, हेमंतजी तावडे सर, नामदेवजी डोळे सर, या तिन्ही पंचांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि स्कोरर मित्र देखील दाखल झालेले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष वेलकम. हर्षलजी पवार सर या स्पर्धेला देखील लीड करत आहेत. अजयजी हिरवे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. आणि ज्या ज्या टीम्स पोहोचल्या असतील त्यांनी नक्कीच आमच्या परमित्र अजयजी हिरवे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जेव्हा मॅचकडे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. साई आणि सुनील आई गावदेवी स्पोर्ट दिगडीचा पाडा संघाकडनं, गोलंदाज अविनाश चिंद्याची वाडी आणि त्यांच्याकडे दिगडीचा पाडा असे मॅच. आदिवासी 2026 चांगली स्पर्धा. या क्रीडांगणावरती आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतोय या दिवस क्रमांक 2 मध्ये. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धा नियम, MCA चे संपूर्ण नियमावली या स्पर्धेसाठी लागू राहणार आहेत, नोंद घ्या. पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, पहिला बॉल. गोलंदाज अभि, बॅटिंगला पाहायला मिळतोय साई. स्ट्राईकला सुनील, अविनाश टू सुनील. पहिलाच बॉल, स्क्वेअर गेटचा फटका सजवायचा होता. पॅटर्नी बॉलचा झाला नाही संपर्क. चांगला बॉल होता गोलंदाज अविनाशच्या मार्फत. याही बॉलवरती पाहू शकाल बॅक टू बॅक 2 चेंडू योग्य लाईन पाहायला मिळते अविनाशच्या मार्फत. एकनाथजी भला विद्यमान सरपंच याने पुरस्कृत केलेला संघ, चिंद्याचीवाडी गावाला बिलॉंग करणारे विद्यमान सरपंच एकनाथजी भला साहेबांचा हा संघ आहे चिंद्याचीवाडी. पुढील बॉल अविनाश सुनीलसाठी. या बॉलवरती इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर. चांगला फटका पाहायला मिळतोय. आदिवासी चषकाचा ब्रँडेड चौकार. तिसऱ्या बॉलवरती सुनील स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 4. पुढील बॉल जाणूजी हिरवे साहेबांचं हे सॉन्ग. नवीन बॅटर दीपक मुडे पाहायला मिळतोय इनॅट नंबर 3 वरती. 1 गडी बाद, धावसंख्या 4. आई गावदेवी स्पोर्ट्स दिगडीचा पाडा संघाची धावसंख्या 4. पुढील बॉल अविनाश. बॉल थोडासा खराब हाताळलाय, पंच वळतायत. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन्स आउटसाइड द लेग स्टंप. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 5. या बॉलवरती
प्रचंड वेग होता गोलंदाज अविनाशच्या मार्फत चिंद्याचीवाडी संघाकडनं. 5 बॉलचा खेळ झाला, 1 गडी बाद, 5 धावसंख्या. पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेतील का, कारण शेवटचा बॉल आहे बॅटिंगला दीपक मुडे. कारण नक्कीच होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळतोय, अनुभवाची काही कमी नाही आहे, कारण सतत प्रॅक्टिस करतात यात मैदानावरती. दिगडीचा बडा संघ इथे ओव्हर द बॉल रेट चांगला फटका पाहायला मिळतो, गॅपमध्ये बॉल, चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगले एफर्ट्स दिलेत. 2 धावा काही रोखू शकला नाही. या धावसंख्या 2 ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिला समाप्त. 1 गडी बाद 7 आई गावदेवी स्पोर्ट दिगडीचा बडा टीम. दुसऱ्या ओव्हरला झाले सुरुवात. गंगाराम आघान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. थोडस स्पीडअप घ्यायचंय. एका दिवसाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. जर वेळ वाचला तर नक्कीच क्वालिफायचा सामना देखील 4 षटकाचा खेळला जाईल, नोंद घ्या. परंतु आपण देखील आयोजकांना सहकार्य केलं तर बरं होईल. स्पीडअप ठेवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. दुसऱ्या षटकात झाली सुरुवात. गंगाराम आघान तर बॅटिंगला साई पुढे टाकलाय बॉलला, टॅप केले बॉलला, चांगलं फिल्डिंग. 30 सर्कलमध्ये फिल्डिंग चांगली राहिली गेली. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाते 1 गडी बाद 8 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्राइज 1 लाख रुपये आहे आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते. तब्बल 9 ते 10 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते. मात्र चांगला फटका आहे, गॅपमध्ये बॉल आहेत. काऊ कॉर्नर जो फिल्डर होता त्याला मात्र नक्की मस्तक में दस्तक देत बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रूप, चौकार. दिलदार मनाचे दिलदार इथे पाहू शकाल 2 ट्रेन एकाच पटरीवरती पाहू शकाल. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची. ती कॉलिंग मात्र इथे 2 बॅटरच्या माध्यमातून जुळून येत नाहीयेत. परिणामी फलंदाज साईला मात्र रनआउटच्या मार्फत धावचित होतोय. फलंदाज साई पैलमध्ये जाताना पाहायला मिळतोय. लागलेला आणखीन एक धक्का. विलास पुढील बॉल. बॉलवरती नक्कीच फुल लेनचा बॉल होता. विलासला मात्र थांबवलं या बॉलवरती.
कौशल मागच्या बॉलवरती भरपूर काही घडलं गेलंय. धाव सुद्धा आली. त्यानंतर मात्र साईची मात्र धावचीत हो झाला. साई हा बॅटर. दोन गडी बाद 13. पुढील बॉल गंगाराम विलाससाठी. राऊंड द विकेट टाकलेला बॉल पाहू शकाल. लाईन आणि लेन मात्र चांगली पाहायला मिळते. प्रचंड वेग होता बॉल. उलटाच बॉल होता परंतु कनेक्शन मात्र बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय गंगारामच्या मार्फत. दोन गडी बाद 13 धावसंख्या. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. चिंदाची वाडीकडनं गंगाराम आघान. राऊंड द विकेट. पटका खेळायचा होता तो मात्र नक्कीच प्रॉपर कनेक्शन मात्र झाला नाही हवं तसं. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 12 बॉलचा खेळ झालाय. दोन गडी बाद 13 धावसंख्या आई गावदेवी स्पोर्ट्स दिगडीपाडा संघाची. आणि ज्या ज्या संघाचा नक्कीच आजचा दिवसामध्ये शेड्यूल आहे आयोजकांच्या माध्यमातून अशी सूचना येते वेळेमध्ये रिपोर्टिंग करा. यानंतरचा सामना भगतपाडा सी विपक्ष जय बजरंग मानगाव. पण नक्की टॉस इनिंग नंतर इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. भगतपाडा सी आणि जय बजरंग मानगाव धसई. मॅचकडे 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 13 धावसंख्या आई गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा संघाची धावसंख्या. इथून मात्र 12 बॉलचा अजूनही खेळ असेल शिल्लक. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त करावा लागतील धावा. तिसरा षटक झाले सुरुवात. कुणाल भला हा गोलंदाजी मार्कमध्ये चिंदाची वाडी संघाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाज कुणाल. शॉर्ट आर्म पोल. फटका सजवू लागलाय. मिस टायमिंग. फिल्डर आहेत एकनाथ भला सरपंच. त्या बॉल खाली जात आहेत आणि चांगला झेल. एक सॉफ्ट हँड झेल मात्र कॅरी झालाय. सरपंच एकनाथजी भला यांच्या हातामध्ये विसावलाय. लागलेला आणखीन एक धक्का. दीपक मुडे बॅक टू पवेलियन. समाजाचे धावसंख्या धाव फलक 3 गडी बाद 17. कुणालचा पाहू शकाल. कुणालवरती आक्रमक करण्याचं काम केलं गेलंय. हा बॉल चांगला होता. मागच्या बॉलवरती आलेला चौकार. या बॉलवरती डॉट बॉल. गोलंदाज कुणाल. बॅटिंगला निलेश. पुढे टाकलेला बॉल बॅट अँड पॅड मध्ये चांगला फटका आहे. बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्वर्लिंग बाउंड्रीच्या बाहेर. बॉल निघून चाललाय. सीमा पार 4. या बॉलवरती आलाय निलेशच्या बॅटमधनं. संघर्षमय करणारा हा चौकार.
चांगला होता. 2 धावा धाव फलकावती. एक शॉर्ट रन. एकच धाव एक शॉर्ट रन. पंच कळवतात तावडे सर. एकच धाव. धावसंख्या 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 22. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सागर येतोय. 3 गडी बाद 22 धाव संख्या. आदिवासी चषक 2026 दिवस दुसरा आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी पाहू शकाल स्पर्धेचं मुख्य आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज साठी 50,000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइस ठेवलंय. बॉलवरती पंच वळतायत. वाईट बॉल नवीन काही संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून हिरवे साहेबांच्या मार्फत नवीन संकल्पना पाहायला मिळते आहे. कारण प्रथमच शहापूरमध्ये कॅश प्राइज मॅन ऑफ द सिरीज साठी 50,000 रुपयाचा कॅश प्राइज. हल्ली आपण पाहतोय मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असते, परंतु नवीन काहीतरी संकल्पना हिरवे साहेबांच्या माध्यमातून केले गेलाय. 50,000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केले बॉलला. चांगला फटका आहे. एकनाथ भला त्या बॉलवरती पोहोचतायत. एक धाव. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 3 गडी बाद 24. तीन गडी बाद 24. गोलंदाज सज्ज सागर. फुल टॉस बॉल उडवलाय. बॉलला बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला बॉल अक्रॉस द लाईनने झेल चांगला पाहू शकाल कॅरी झालेला पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट पास सांगून जाईल का झेल चांगला होता. चौथ्या धक्का लागलाय 24 वरती दिगडीचा बडा संघाला आणि ऐवा झेल साठी नक्कीच कॅश प्राइज आहे आयोजकांच्या माध्यमातून. हिरवे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज ऐवा झेल. षटकाच्या बाहेर जो झेल पकडेल त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आज संपूर्ण दिवसभरासाठी हे कॅश प्राइज लागू असेल, नोंद घ्या. ऐवा झेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चार गडी बाद 24. गोलंदाज सज्ज सागर. बॅटिंगला मंगल. स्वतःकीत बोटाफोटा खेळायचा होता. आणखी एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दे धक्के इरादे पक्के पाहायला मिळतात चिंताचीवाडी संघाकडनं. 5वा धक्का लागलेला पाहायला मिळतो. 5 गडी बाद 24. दिवस क्रमांक दुसरा. चला जय बजरंग मानगाव धसाई विजय वाघ आपण आला असं तर आपण देखील आयोजकांशी संपर्क साधा. आई बॉलवरती चांगला बॉल पुढे टाकला होता. फुर्लर लेनचा बॉल होता. गोलंदाज सागरच्या मार्फत लाईन चांगली आहे. 5 गडी बाद 24. आई गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा संघ उर्वरित 2 बॉलमध्ये नक्कीच मोठे फटके येतील का, कारण की 30+ झाले तर एक चांगला फायटिंग टोटल देऊ शकतो आपण असं म्हणायला हरकत नाही. सागर तयार. पुढील बॉल. या बॉलमध्ये मिस टायमिंग फटका फसलाय. झेल कॅरी झालाय. आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. सागर गोलंदाजी मार्कमध्ये ऑन फायर नाव.
विद्यमान खासदार सन्मान्य सुरेश म्हात्रे साहेब अर्थात आमचे बाळ्या मामा यांचं हे सॉंग्स आपण ऐकलं. आई बॉलवरती लेन लाईन चांगली पाहायला मिळते आहे. काय गोलंदाजी हाताळली आहे. गोलंदाज अविनाश भला, त्यानंतर गंगाराम, कुणाल, सागर भला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर प्रॅक्टिस केली की काय, कारण नक्कीच आदिवासी चषकामध्ये नक्कीच खेळण्यासाठी प्रॅक्टिस देखील गरज आहे. 6 गडी बाद 24, जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज. 24 बॉल जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. त्याचबरोबर आमचे परमित्र या आयोजनाचा देखील घटक आहेत. अर्थात दादा बंटी दादा दाभाडे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत करतोय. दसई ग्रामपंचायत विद्यमान माजी सरपंच मुकुंदजी पारधी साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचे रविदादांचं देखील शुभागमन झाल्याच्या दिवसामध्ये ते इनॅक्शन मध्ये आहेत. चला आपण टॉससाठी जॉईन व्हायचं लवकरात लवकर. चला भगतपाडा सी टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग मानगाव दसई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी देखील लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधा. जवा मॅचकडे 24 मध्ये बनवायच्यात 25. 24 मध्ये बनवायच्यात 25 धावा. बॅटर चला लवकर पाठवून द्या एकनाथजी भळा सर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकनाथ आणि अविनाश ही जोडी. गोलंदाज मार्कमध्ये सुनील. 24 मध्ये बनवायच्यात एक सोप्प मापक संव्हान दिलाय. 24 मध्ये बनवायच्यात 25 धावा. बॅटिंगला एकनाथ भला नॉसला अविनाश भला ब्रदर्स. दोन भला ब्रदर्स पाहू शकाल बॅटिंगला. एकनाथ भला अविनाश भला ही जोडी. गोलंदाजी मार्कमध्ये सुनील. एकनाथसाठी पहिल्या षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी आई गावदेवी स्पोर्ट दिगडीचा पडा संघाकडनं सुनील आलाय. पहिलाच बॉल शफल झाले होते. पहिला बॉल डॉट अविनाशसाठी. दोन बॅटर एकनाथ आणि विनाश ही जोडी भला ब्रदर्स. पहिला बॉल डॉट सुनील. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. स्क्वेअर कटा फटका सजवायचा होता परंतु पंच वळतायत आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल गोलंदाज सुनील साठी हाय बॉल चांगला होता.
बंटीदादा दाभाडे लागोपाठचे 3 षटकार मारले चिंद्याचीवाडी कोणत्याही बॅटरनं, तर बंटीदादा दाभाडे यांच्याकडनं साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आज विजय वाघ यांची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक राजा वर्ग जुळला गेलाय. या बॉल मध्ये मात्र पावसाल विकेट आली आहे. अविनाश भलाला मात्र चालू केलं गेलंय. चला टॉस साठी या भगतपाडा सी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर जय बजरंग मानगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आज पाऊशाल विजय वाघ यांचे भरपूर सारे नक्कीच फॅन फॉलोअर्स आहेत. ज्या प्रकारे हर्षल पवार सर सोशल मीडिया वरती नक्कीच प्रवास करून आलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय चिंदे. अजय येतोय. एक गडी बाद 21 मध्ये बनवायच्या 24. पुढील बॉल हाय बॉल मध्ये बॅटची लागली आतमधली कडा. दीपक मुडे चुकी करतोय. बॉल निघाटली आहे. पाहू शकाल बॉल निघून चाललाय. थर्ड बार रिजन मध्ये बॉल सीमा पार. 4 क्रॅकिंग 4 चौकार. एक गडी बाद 5 चौकार आला या बॉल वरती. कृष्णाजी भोईर सर देखील जुळले गेलेत. योगेश टेनिस क्रिकेटचे नक्कीच प्रोप्रायटर. या बॉल वरती चांगला फटका गॅप मध्ये बॉल आहे. ऍज अ स्टेट ॲज फटका पाहू शकाल. बॉल निघून चाललाय मैदानाला आग लावत. अजय चिंदेच्या बॅट मध्ये कडक बॅक टू बॅक 2 चेंडूवरती देत दणका. दुसरा धमाका चौकार. हो गई गलती कर दो माफ. आज झेल सोडलाय का मॅच सोडलाय. अजय शिंदेचा झेल महागात पडू शकतो. दिगडीपाडा संघ 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक पहिला समाप्त. 1 गडी बाद 11. 18 मध्ये बनवायच्या 14 धावा. आज झेल पकडायचा होता अजय शिंदेचा. जवळजवळ कुठेतरी कमबॅक केलं असतं. आपण टार्गेट देखील 25चा दिलाय. पाठला करताना देखील चांगलं बॅटिंग. भले एक गडीबाज झाला असे ना, परंतु अजय चिंदेच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज साई येतोय. बंटीदादा दाभाडे यांच्या मार्फत दोन्ही नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार उपस्थित राहिले. भगतपाडा सी आणि जय बजरंग मानगाव दसाई दोन्ही कर्णधारांचा मात्र यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. हा ओळख आहे आदिवासी चषकाची. हे प्रेम आहे हिरवे साहेबांचं. ही संकल्पना प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. प्रत्येक कर्णधाराचा मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. ओव्हरपिचचा बॉल उडवलाय. बॉलला लॉफ केलाय. पाहुशाल फिल्डर त्या बॉल खाली जात आहेत. आणखीन एक पाहुशाल झेल सोडला गेलाय. खरा फिल्डिंग. अशा चुका कराल तर दिगडीपाडा संघ महागात पडू शकते या चुका. त्यानंतर भगतपाडा सी टीमचे कॅप्टनचा देखील यथोचित सन्मान आमच्या बंटीदादा दाभाडे दादांच्या माध्यमातून केला जातोय. भगतपाडा सी या टीमच्या कर्णधाराचा यथोचित सन्मान. या स्पर्धेची नक्कीच पाहुशाल आठवण फ्रेम. आदिवासी चषकाची नक्कीच पाहुशाल ओळख आठवण करून देणार पाहुशाल ही फ्रेम आहे. टॉस बंटीदादा दाभाडे साहेबांच्या शुभ असे टॉस देखील केला जातोय. यस पुढील बॉल रिवर्सचा फटका. ओ क्या फटका पाहू शकाल. मारायचं होतं वाशीला. बॉल चाललाय काशीला.
यावेळी मात्र लगेच पाहू शकला एकनाथ भलाच्या बॅट मध्ये अनोख्या शैलीनं मात्र बॉलला फिनिश केला गेलाय. बॉल सीमा पार 4 चौकार. काही बॉलमध्ये नक्की वेगळ्या शैलीचा फटका खेळायचा होता. मनसुबे नक्कीच साफ करतोय एकनाथ भला. लेग बायच्या सर्व एक सिंगल कंप्लीट. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इरादात पाहायला मिळत आहेत. 9 धाव फलकामध्ये 1 गडी बाद 18. 15 मध्ये बनवायच्या 7. आता मात्र बॅटिंगला अजय चिंदे. पुढील बॉल साई अजय साठी. बॉल वरती पाहू शाल स्लाइस करायचा होता तो गलीमध्ये चांगली फिल्डिंग राहिली. एक धाव घेतली गेली. एका धावेने धाव फलक आता पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 19. 14 मध्ये बनवायच्या 6 धावा. लॉफ केलाय उडवलाय बॉलला. एकनाथ भल्लाचा वार. बॉल सीमा पार आणि विजयीचा शंकरनाथ फुंकणारा आलाय चिंद्याची वाडी ब्रँड षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळाली एकनाथ भला. आज मात्र पाहू शकाल चांगलं बॅटिंग पाहायला मिळते. अभिनंदन टीम चिंद्याची वाडी आणि हार्ड लक देवी आई गावदेवी स्पोर्ट्स दिगडीचा बडा. नेक्स्ट मॅच असेल जय बजरंग मानगाव आणि त्याच्याकडेच भगत पडासी. मानगाव वन द टॉस इलेक्टेड टू बॅटिंग. बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिले गेले भगत पडा सी संघाला. आणि जशी या मॅचला होईल सुरुवात तसे कॉम्बॉक्स मधील करूया थोडेसे बदलाव आणि दोन्ही संघाचे 12th मॅन पोहोचायचे इकडे. चला दोन्ही संघाचे 12th मॅन पोहोचायचे कॉम्बॉक्स मध्ये. आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसे मात्र कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. हर्षलजी पवार सर या स्पर्धेत नक्की ते देखील घटक आहेत. या स्पर्धेला लीड करत आहेत. वाईस ऑफ डोंगरीपाडा हर्षलजी पवार सर हे जॉईन होतील.